मुलांमधली वाढती हिंसक वृत्ती बनली आहे पालकांच्या चिंतेचे कारण। मनाविरुद्ध गोष्ट घडल्यामुळे घरातला टीव्ही फोडल्याची धक्कादायक घटना। मुलांच्या या बदलत्या वृत्तीला कोण जबाबदार? इंटरनेट, टीव्ही, सोशल साइट्स, व्हिडिओ गेम्स, पालकांचं दुर्लक्ष, इम्पेशंट आणि हिंसक होत चाललेली समाजाची मनोवृत्ती। मॅडम, या मुलांचे एक एक प्रताप वाचले आणि अंगावर काटाच आलाय। कसं समजायचं की या मुलांची काय मानसिकता आहे ते? म्हणजे बघा ना, भांडूप मधल्या एका मुलीने घरातला टीव्ही फोडला। जयचंद नगर मधल्या 3 मुलांनी एका मुलाला स्विमिंग पूल मध्ये ढकललं आणि विसापूर मधल्या शाळकरी मुलाने त्याच्या मित्रांना भीती दाखवण्यासाठी वडिलांचं रिव्हॉल्वर चोरलं। भयंकर आहे सगळं। बघ पशा ये मॅडम, ह्यो माझा मैत्र पशा प्रसाद आणि ह्या आमच्या मॅडम आणि त्या आमच्या मनाका बरं का। नमस्कार मॅडम, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की त्याला तुमच्या संग काहीतरी बोलायचं, भेटायला येणार होता। हो हो, तो ह्योच। या ना, बसा बसा प्लीज। ये बस। काय घेणार तुम्ही, चहा कॉफी? नाही, नको, खरंच काही नको। अस्मिता वाचव मला, अस्मिता वाचव मला। चिंटू, अरे आधी ओरड त्याला। काय चाललंय हे? अरे हे असंच चाललंय सकाळपासून। कशाला नाही म्हटलं ना की असा गन घेऊन अंगावर धावून येतो। अहो काकू, अहो ती खेळण्यातली गण नाही, त्याला का भरतोय तुम्ही? बंडू, तुझ्या अंगावर झाडली ना गोळी म्हणजे कळेल तुला। गन जरी खेळण्यातली असली ना तरी प्लास्टिकच्या गोळ्या लागतात। चिंटू, असं वेड्यासारखं का वागतोस तू? आईला लागलं म्हणजे? तू गुड बॉय आहेस ना? मी आहेच गुड बॉय। हो ना, मग ती गन देऊन टाक बंडू काकाकडे। मी नाही देणार। चिंटू, हे गन दे, गन दे। नाही, कशी नाही देणार पोरगा यो? देखडा बघू तरी कशी गन आहे तुझी। काय काकू, ती प्लॅस्टिकच्या गनला तुम्ही घाबरतोय? हे काय लागतंय वे? अरे चिंटू, जोवर तू आईची माफी मागत नाहीस तोवर तुला गन मिळणार नाही, समजलं? मी नाही मागणार माफी। ए अस्मिता मावशी, मी वागतोय ना आता शाण्यासारखा। पण मग आधी बॅड बॉय सारखं का वागलास? आईला असं घाबरवतात का? तुझ्यासारख्या मुलांना गुड बॉय नाही बॅड बॉय म्हणतात। तू पण मलाच ओरड, हिला ओरडा ना। सारखं बाबांना नाव सांगीन, बाबांना नाव सांगीन म्हणून भीती दाखवत असते। हे कर नाही तर बाबांना नाव सांगीन, ते कर नाही तर बाबांना नाव सांगीन। सारखं काय बाबांना नाव सांगीन? काकू, तुम्ही पण सारखा असा धाक नका दाखवत जाऊ त्याला।
चिंटू, बाळा ती गोळी जर डोळ्याला लागली ना तर डोळा जाऊ शकतो. आईचा डोळा गेला तर चालणार आहे तुला? नाही. काकू आणि तुम्ही पण अशी खेळणी का आणून देता याला? तर ते सगळे यांचे लाड आहेत ग, तेच आणून देतात. असं काय काय? असं काय? सुपर गन आहे ती. माझ्या मित्रांकडे याच्यापेक्षा भारी गन आहे. आणि गंमत सांगतो, माझ्या मित्रांनीच सांगितलंय अशी गन्नी भीती दाखवली ना की मज्जा येते. पण त्याहीपेक्षा जास्त भीती इजा होण्याची असते. तुला हे सगळं जे सांगतात ना ते सगळे बॅड बॉयज. हे बघ, तू जर वेडा मुलगा असशील ना तर त्यांचं ऐकशील, त्यांच्याशी खेळशील. तू जर गुड बॉय असशील ना तर त्या मुलांशी अजिबात खेळू नकोस आणि त्यांचं अजिबात ऐकू नकोस. पण जर तू गुड बॉय नसशील तर मग माझ्याशी बोलू नकोस. कट्टी. चिंटू, आम्ही तुला आमच्या टीम मध्ये घेणार होतो, पण आता ते शक्य नाही. आणि तुझ्या बरोबर खेळणारी होत, पण जाऊ देत. हा तसंच करू. हा चालतं. सॉरी. हे घे, हे ना तुझ्याकडे. अस्मिता, तू बोललीस ना म्हणून ऐकलं यांनी. माझं अजिबात ऐकत नव्हतं. तर तू बोललीस ना म्हणून शांत झालाय हा. मॅडम, चिंटू सारखी मुलं मित्रांमुळे बिघडतात, पण काही मुलं मुळातच तशी असतात. मला वाटतं हा प्रॉब्लेम एकट्या आणि एकलकोंड्या मुलांमध्ये जास्त असतो. खेळायला कोणी नाही, बोलायला कोणी नाही, त्यामुळे मुलं चिडचिडी होतात. मग प्रसंगी आपल्या घरातल्या वस्तूंवर राग काढतात. काही तर स्वतःच्या खेळण्यांवरच राग काढतात. चिंटू, चल चल घरी. आता बाबा आले ना की सांगतेस तुझं नाव. त्याला प्लीज मारू नका. तू सुद्धा आईला त्रास नको देऊस ना रे बाळा. अरे आई जवळ असते ना तेव्हा आईची किंमत कळत नाही. आई दूर गेली ही किंमत, आईची किंमत कळते. चल. म्हणाली बसा ना तुम्ही. सॉरी अस्मिता मॅडम. काय त्या चिंटूकडे बघितलं आणि मला माझ्या मुलाची, शुभमची आठवण झाली. शुभम आणि तुम्ही सोबत राहत नाही? नाही मॅडम, ह्याची मुंबईला बदली झाली ना म्हणून ह्याच्या मामीकडे शुभम असतो गावी. आणि मग शुभमची आई त्या सुद्धा तुमच्यासारख्याच कामानिमित्त बाहेरगावी असतात का? 6 महिन्यांपूर्वी ती देवाघरी गेली. सॉरी. नाही हो, कसं आहे, एवढ्या लहान वयात शुभमची आई जाणं हे आम्ही कोणीच एक्सपेक्ट केलेलं नव्हतं. आमच्या सगळ्यांसाठीच अनएक्सपेक्टेड होतं हे. पण हे खरं आहे. आणि म्हणून मी शुभमला गावाकडे ठेवलं. मला इथे राहायला जागा नाही, पेंगेस म्हणून राहतोय मी. अशा परिस्थितीत शुभमला इथे कसं आणू? शक्य नाही येते. म्हणून मग गावाला मामीकडे ठेवलंय त्याला. पण शुभम गावी तुमच्या नातेवाईकांकडे सेफ आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमच्या कामावर लक्ष देता येत असेल ना? नाही, आता काही नको मला. मी येईन परत. अरे काय नाही मॅडम, ते पोराच्या आठवणीनं जीव कासावीस झाला असेल त्याचा. मी समजावतो त्याला. आलोच जरूर. पूजा,
पूजा तू अर्ध्या वाटेत सोडून गेलीस ग. आणि मला शुभमला मामीकडे ठेवावं लागलं. शुभम लहान आहे ग बिचारा, तिथे राहतोय माझ्याशिवाय. मलाही इथे नाही करमत एकट्याला. आम्हा दोघांना एकमेकांशिवाय जगण्याची सवय नाहीये ग. पण बहुतेक आता ती करावी लागणार, सवय करावी लागणार. चिंटू सारखी मुलं मित्रांमुळे बिघडतात, पण काही मुलं मुळातच तशी असतात. मला वाटतं हा प्रॉब्लेम एकट्या आणि एकलकोंड्या मुलांमध्ये जास्त असतो. खेळायला कोणी नाही, बोलायला कोणी नाही, त्यामुळे मुलं चिडचिडी होतात. मग प्रसंगी आपल्या घरातल्या वस्तूंवर राग काढतात, काही तर स्वतःच्या खेळण्यांवरच राग काढतात. शुभम पण तिथे एकटाच आहे, त्याला कोणी मित्रही नाही आहेत तिथे. त्याच्या टेडीलाच तो मित्र मानतो. मग हे नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल? रडायचं नाही, हट्ट करायचं नाही, बाबा हवे तसं सारखं बोलायचं नाही, समजलं? हट्ट केलास तर तुला कडक शिक्षा मिळेल, समजलं? या रविवारी होर्ट आहे, त्यामुळे शुभमला भेटायला जायला मिळणारच नाही. पण मला शुभमची खूप आठवण येते. काय काय करू? तुला पण बाबांची आठवण येते ना? बाबा आले तर रविवारी येणार, एकच दिवस. मग बाबा बाबा का करतोस? बाबांचा फोन. हॅलो. मामी, प्रसाद बोलतोय. अरे प्रसाद, काय रे अचानक फोन केलास तो? नाही, सहजच केला. शुभम कसा आहे? मजेत आहे, आपल्या टेडी बरोबर खेळतोय वाटतं. मामी, शुभम तुला त्रास नाही ना देत? नाही रे, अजिबात नाही. आणि लहान मूल म्हटल्यावर थोडा त्रास देणारच ना. तू नाही का देत होतास त्रास? हा, आईला सुद्धा त्रास देत होतास तुझ्या. आणि सुट्टीत माझ्याकडे आल्यावर माझ्याकडे सुद्धा हट्ट करत होतास की नाही? तसाच तुझा पोरगा. पण खूप लागवी आहे रे शुभम. शुभमला फोन देशील प्लीज? हो, देते ना. शुभम, ये बाळा, ये ये, तुझ्या बाबांचा फोन आहे, ये ये ये. अरे हा टेडी कशाला तुझ्या बरोबर? हा, हरणाऱ्याची जोडी. दे दे म्हणते ना. अरे ठीक आहे, फोन घे. हॅलो बाबा. शुभम बाळा, कसा आहेस तू? मी मजेत आहे, फक्त टेडी सारखा तुमची आठवण काढतो. बाबा पाहिजेत म्हणून रडतो. ए मग तू काय सांगितलंस त्याला? मी सांगितलं त्याला समजावून की बाबा रविवारीच येणार, त्याच्या आधी नाही. टेडी वाट पाहतोय म्हणजे शुभमच वाट पाहतोय माझी. आणि या रविवारी तर सुट्टी पण नाहीये. पण शुभम वाट बघेल माझी. नाही गेलो तर रडेल. काय सांगू त्याला? बाबा. हा बोल बाळा. बाबा, तुम्ही रविवारी नक्की याल ना? हो हो, एक काम कर ना, तू मामी आजीला फोन दे. जा, तू आज जाऊन झोप जा. हा बोल प्रसाद.
हा अगं मामी, या रविवारी मला यायला जमणार नाहीये. या रविवारी तू येणार नाहीयेस? अरे मग मी शुभमला काय सांगू? तो हैराण करेल मला. हे बघ मामी, आता शुभमला काही सांगू नकोस प्लीज. डॅडी गप्प बस. बाबा रविवारी येणार नाहीयेत. आता जर बाबा बाबा केलंस तर फटके मिळतील. शुभम, शुभम, झोपला वाटतं. टेडी मला झोपायचंय. तुझं रडणं ऐकायचं नाहीये. ऐकत नाहीस ना? आता तुला हीच शिक्षा. चल कुठे जातेस? चल कुठे चल. जातेस? मला आंधळी कोशिंबीर खेळतोय आपण. चल चल, सोड. घ्यावं याला. खूप खेळतो मला. कोण आहे? कोण आहे? सोडा मला. सोडा सोडा सोडा. हं? बाबा घाबरलं ग माझं बाळ. कसं आहे? बरं आहे. कशी गंमत झाली नाही का मुलाची? पण बाबा या रविवारी तुम्ही येणार नव्हतात ना? मग सुट्टी नसताना कसे आलात? अरे लागोपाठ 2 रविवार मला खूप काम आहे. मग मला तुला भेटायला यायला मिळालं नसतं. मग मी माझ्या साहेबांना सांगितलं माझा शुभम माझी खूप आठवण काढतोय. आणि मला पण शुभमची खूप आठवण येते. मग त्यांनी सुट्टी दिली. काय ते म्हणाले जा भेट तुझ्या शुभमला. मग मी आलो. आहे की नाही मज्जा? हे आता आपण खूप मस्ती करूया, खूप धमाल करूया, खूप खेळूया. काय? तुम्ही खेळा, मी आता जेवणाचं बघते. आज मी गोडाचा शिरा करणार आहे. अरे वा, क्या बात आहे. आज शुभमची लाडकी मामी आजी त्याच्यासाठी गोडाचा शिरा करणार आहे. ए मग हा खाऊ तुला नको असेल ना? काय? हे घे, हे तुला आणि हे तुझ्या टेडीला. नको, टेडीला नको. का रे? काय झालं? तो तुझा बेस्ट फ्रेंड आहे की नाही? मग त्याला का नाही द्यायचं आपण? थांब, मीच देऊन येतो त्याला. शुभम, हे शुभम, काय झालं बाबा? याला असं बांधून का ठेवलंयस? बिचारा टेडी, सोड बघू त्याला आधी. नाही, मी नाही सोडणार. का? त्याला शिक्षा केलीये. कारण काल तो बाबा पाहिजे तरी आत्ताच पाहिजेत असं रडत होता म्हणून. बरं ठीक आहे, मी आता आलोय की नाही? हा, मग त्याला सोड बघू. बघ रे कसा केविलवाणा दिसतोय तो. आणि आपण खेळायचं आणि त्याला असं बांधून ठेवायचं नको ना रे शुभम.
सोड बघू त्याला. मामी जरा घे नाही इथे. काय रे? हा टेडी बरोबर असं का वागतो सारखा? मागच्या वेळेस मी आलो होतो तेव्हा त्या टेडीला त्याने कपाटात कोंडलं होतं. प्रसाद, अरे नको काळजी करूस तू. हे वय अर्धवट असतं रे. मुलं विचित्र वागतात या वयात. त्यात त्याची मनस्थिती बरोबर नाही. लहान वयात आई गेली, तूही नोकरीसाठी दुरावलास. मग कधी कधी बिथरतो तो. आणि मी कितीही माया केली ना तरी आईची जागा नाही ना भरून काढू शकत. तू नको काळजी करूस. हे बघ, त्याची शाळा सुरू झाली ना, नवीन मित्र मिळाले की सुधारेल तो. तसं शहाणा आहे माझं बाळ. बाबा काय रे? सॉरी. मी सॉरी म्हणतो पण टेडी नाही म्हणत. मामी, अगं हा टी शर्ट ह्याला पहिल्यांदाच घातलाय का ग? हे बटन लागतच नाहीये. अरे हो, तू नवीन कपडे घालायलाच बघत नाही बघ. म्हणतो आई होती ना तेव्हाचे आणि तिने घेतलेले तेच कपडे मी घालणार. आज जबरदस्तीने घालायला लावलेत मी हे कपडे त्याला. शुभम बाळा, असं करायचं का रे? मामी आजीला का त्रास देतोस? आणि शाण्या, तुला मागच्या वेळेला मी 4 नवीन ड्रेस घेऊन आलोय, ते का नाही घालतेस? ते नवे कपडे तुम्ही याल तेव्हाच घालत जाईल. जुन्या कपड्यांना आईचा वास येतो. म्हणून तुम्ही नसताना ते कपडे घालतो. कॉफी घेणार आहे? नाही. अरे गन घेऊन कोणाची शिकार करायला आलायस? ए चिंटो, का रे? मॅडमनी तुला एवढं समजावलं तरी या गनची खेळतो तू? मी गनशी खेळत नाही हो, मी गन द्यायला आलोय. अस्मिता मावशी कुठे आहे? हे आल्या. काय रे, काय झालं? ही गन ठेव तुझ्याकडे. मी आता अशा खेळण्यांशी खेळणार नाहीये. तू वाईट लोकांना आणि चोरांना पकडतेस ना, त्यांना शिक्षा देण्यासाठी ही गन तुझ्याकडेच ठेव. बघितलंच नसेल आपला चिंटू किती हुशार आहे. एकदा समजावून सांगितलं ना की त्याला लगेच कळतं. गुड बॉय तो. आणि काल आलेल्या काकांना पण सांगा मी गन दिली म्हणून. हा सांगतात. बाय बाय. अरे काल आलेले काका कोण? नवीन केस आली होती का? केस बीस काय नाही हो, माझा मित्र आलता मॅडमना भेटायला. तेवढ्या ते गोंधळ काकू आल्या, चिंटू आला, मग नेहमीप्रमाणे गोंधळ घातला. मॅडम, ह्यो माझा मैत्र पशा. त्याला प्लीज मारू नका. तू सुद्धा आईला त्रास नको देऊस का रे बाळा? एवढ्या लहान वयात शुभमची आई जाणं हे आम्ही कोणीच एक्सपेक्ट केलेलं नव्हतं. आणि म्हणून मी शुभमला गावाकडे ठेवलं. मी येईन परत. अरे त्या प्रसादला चिंटूकडे बघितल्यावर त्याच्या मुलाची आठवण आली. त्याचा जीव कासावी झाला. आपल्या जवळच्या माणसाची आठवण असा जीव कासावीस करते. बंडू, जवळच्या माणसाची आठवण त्रास देते खूप.
आणि त्यात तो माणूस एकटा राहत असेल तर जास्तच. हो ना, नशीब आपण सगळे एकत्र राहतोय म्हणून तरी मज्जा येते. बंडूजी, तू सांग, प्रसादची समजूत कशी काढलीस? अहो समजूत काय काढायची म्हणा का, इच्छा त्याची मार्ग. प्रसादनं त्याच्या साहेबाशी बोलून स्पेशल परवानगी काढून रात्रीची गाडी पकडून शुभमला भेटायला गेला तो. हे मग आज ते दोघे मजेत असतील ना? असतील, मजेच असतील. तुम्हाला सांगतो म्हणा का, त्या पोरासनी ना आईची माया कळते, पण बापाचं पण काळीच तेवढंच मऊ असते हे कळत नाही बघा. बंडू, प्रसादची मामी कशी आहे रे स्वभावाला? कशी म्हणजे? एक वेळा आत्या काकू खास बीस असतील, पण मामी मामी मायाळूच असते ना. मला आठवती, प्रसाद लहानपणी सुट्टी लागली की मामाच्या घरी जायचं. आजोळी जायचं होतो. हा, तर मामा गेल्यावर मामीचं पोरगं येणू ते प्रसादकडेच राहायला शिकायला सगळं त्याच्याकडेच होतं. म्हणजे आता प्रसादचा मुलगा मामींकडे राहतो. एक वर्तुळ पूर्ण झालं. अरे लागेल ना मला. घे. हे शुभम, आज आपण खूप धमाल केली की नाही? आज आपण खूप फिरलो, खूप खेळलो, नवीन नवीन खेळणी घेतली आणि एका मुलाने भेळ पण खाल्ली. काय बाबा उद्या? उद्या उद्यापासून तू आणि टेडी या बॉलने खेळा ना. हा, नाही, नको. टेडीला नको. टेडीशी कोणी खेळायचं नाही आणि त्याला कुठली खेळणी द्यायची नाही. शुभम बाळा, असं का करतोस रे? असं का वागतोस तू त्या टेडीशी? आणि त्या टेडीला शिक्षा का करतोस तू? टेडी चुका करतो, हट्ट करतो, वाईट वागतो, म्हणून मी त्याला शिक्षा करतो. याचा टेडीवर एवढा राग काय? पूर्वी तर नव्हतं असं कधी. हे एकदम काय झालंय शुभमला? काय रे, आज असं अचानक माझ्याकडे एवढं का बघतोयस? तुला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय? टेडी बद्दल. सांग ना मग. अगदी खरं खरं सांगू? अगदी खरं खरं सांग. सांग ना, गप्पा का झालास? अरे, टेडी बद्दल काहीतरी सांगणार होतास ना, मग सांग ना. काय नाही. काय रे, बाबांना झोपू देणार आहेस की नाही? हा, काय नाही ग, गप्पा मारतोय. अरे पण उद्या सकाळी जायचंय ना तुला. 7:30ची बस आहे की उद्या रजा घेणार आहेस तू? बाबा उद्या पण थांबाल? थांब ना, शुभम पण खुश होईल. नाही ग मामी, माझी कितीही इच्छा असली ना तरी आता ते शक्य नाहीये, कारण इथून पुढे मला बरेच दिवस यायला जमणार नाहीये, म्हणून मग साहेबांनी आज सुट्टी दिली. तू इथे आलास हेच आमचं नशीब म्हणायला हवं. खरंच तुझे साहेब खूप चांगले आहेत, पण त्यांचा आपण गैरफायदा नको घ्यायला. नोकरी काय करावीच लागणार रे बाबा, त्यासाठी काळजावर दगड ठेवावाच लागतो. झोपलं बघ लेकरू. मामी, काय रे? उद्या मी इथून गेल्यानंतर त्याला उठव. काय, तो रडायला लागला की मग माझा पाय नाही निघत आणि मग इथून जाणं खूप कठीण होतं.
शुभम, बाबांना आता खूप दिवसांनी भेटणार आहे तुला. तोपर्यंत शहाण्या बाळासारखा राहा. मलाही तुझ्याशिवाय चैन पडत नाही, पण काय करू, आता तुझ्यासोबत मी नाही राहू शकत. प्रसाद, राग मारू का त्याला? नको. आता तो उठला, त्याने हट्ट केला ना, तर मग माझी बस चुकेल नाही का? तू काही काळजी करू नकोस, मी सांभाळेन त्याला. हं? अगं तुझ्या भरोशावरच तो सोडून जातोय. त्या दुसरा आहे कोण मला? सांगितलं ना, काळजी करू नकोस. आता किती दिवसांनी येणार आहेस? तुझी, माझी किंवा शुभमची कितीही इच्छा झाली तरी आता महिनाभर तरी मला नाही यायला जमणार. अरे देवा, म्हणजे माझी परीक्षाच आहे म्हणायची. असो, नमस्कार करतो. हो, अक्षवंत. घे, दही घे. काळजी घे, हो, सांभाळून जा. येतो. चला, प्रसाद गेला, आता रुटीन सुरू झालं. अरे देवा. दरवाजा उघडा राहिला. अरे तू? अरे तू परत कसा आलास? रजा घेतलीस की काय? रजा? छे ग बाई, गाडी 3 तास लेट आहे. मग म्हटलं तिथे उभं राहण्यापेक्षा 2 तास जरा घरी जाऊ, शुभम बरोबर वेळ घालवू. बरं केलंस घरी आलास. काय झोपलाय की काय? नाही रे, कधीचा उठलाय तो. हे काय, दूध आणि बिस्किट त्याच्यासाठी आणली होती. थांब, त्याला बोलावते. शुभम, ए शुभम, अरे तुझे बाबा आलेत. थांब, मी बघतो. शुभम, ए शुभम, ए शुभम. इथे नाहीये. गेला कुठे हा? काय रे? अगं आतमध्ये शुभम नाहीये. नाहीये? म्हणून सांगतो, गेला कुठे हा मुलगा? शुभम, ए शुभम, मी अंगणात बघून येते. मी वर गच्चीत बघतो. अरे बापरे, म्हणून सांगतो, गेला कुठे मुलगा? शुभम, शुभम, अरे तुझे बाबा आलेत. अरे कुठेच नाही आहे मुलगा. इथे बाकी कोणाला ओळखत नाही. तो गेला कुठे? बाहेर तर गेला नसेल ना? अगं मी बाहेरच आलो ना. बाहेर असता तर दिसला नसता का मला? अरे देवा, विहिरीजवळ गेला की काय? विहिरीतली कासवं बघायला त्याला आवडतात. विहिरीजवळ? आणि चुकून वाकला तर? तू विहिरीजवळ जा, मी बाथरूम मध्ये किंवा आतमध्ये कुठे असेल तर बघते. हा. शुभम, शुभम, शुभम. शुभम, हे शुभम, शुभम कुठे आहेस तू? हे शुभम. बाहेर ये, बाहेर ये. हे बघ, तुझा बाप परत आलाय ना, म्हणून सोडते मी तुला. जर का तू काही बोललास तर गाठ माझ्याशी आहे, कळलं? हा. शुभम, हे बघ, बापाशी नीट बोलायचं, नेहमी सारखं वागायचं, नाहीतर मी काय करीन माहितीये ना?
प्रसाद, शुभम सापडला बघ इकडे. बघ ना आता कपाटात जाऊन बसला. मी विचारलं तर मला म्हणतो मी आणि टेडी लपंडाव खेळत होतो म्हणे. हे कसले विचित्र खेळ रे तुझे. मामी तुला हाका मारते, शोधते, ऐकायला नाही आलं? शुभम, यापुढे पुन्हा असं कधी वागलंस ना तर याद राख. बघ बघ काय बोलतोय का. जाऊ दे रे. कसं जाऊ दे मामी. रुमाल इथे कसा, कोणाचा आहे? हा रुमाल इथे कसा, कोणाचा आहे? हा, अरे या टेडीचं त्याने या रुमालाने तोंड बांधलं होतं. हे असं. मी विचारलं तर मला म्हणतो मी कुठे लपलोय ते टेडीने सांगू नये ना म्हणून त्याचं तोंड बांधलं. मीच सोडवलं. शुभम, अरे काय हा वेडेपणा. तुला शोधताना किती घाबरलो होतो माहितीये आम्ही. नाही ते विचार येत होते डोक्यात. एकदा वाटलं विहिरीपाशी कासव बघायला गेला होतास तेव्हा तोल जाऊन पडलास की काय विहिरीत. का असं वागतो शुभम. हे बघ, या आधी सुद्धा तू असा वेडेपणा केलायस तेव्हा तुला माफ केलं. पुन्हा जर का असा वागलास तर तुला शिक्षा करावी लागेल. कबूल कर की पुन्हा असं वागणार नाहीस. शुभम, मी काय म्हणतोय म्हण. मी पुन्हा असं करणार नाही. शुभम, शुभम. अरे प्रसाद, काय करतोयस हे. कशाला ओरडतेस त्याच्या अंगावर आणि हात कसला उगारतोस रे. कधीतरी येतोस ना तू इथे. अरे आई विना पोर आहे रे ते. कधी कधी चुकत असेल. बघितलं शुभम, मामी तुला सांभाळून घेते. तू चुकलास तरी तुझी बाजू घेते ती. हो, मामी आजी खूप चांगली आहे. तरी असं वागून का त्रास देतोयस तिला. टेडी वाईट आहे. तो मला असं वागायला लावतो. बा शुभम, बस कर तुझं टेडी पुराण. स्वतः सगळ्या चुका करायच्या आणि टेडीवर ढकलून द्यायचा खुशाल. तू चुकीचं वागतोयस, कळतंय तुला. शुभम, 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 शुभम. चल मामी, निघतो मी आता. हो. हा, बघितलंस काय केलं. शुभमने त्याचे सगळे कपडे माझ्या बॅगेत कोंबले. म्हणजे इथून मला घेऊन चला, इथे ठेवू नका असं सांगतो. तर कसं समजवू मी त्याला. तू जा, मी समजावेन त्याला. त्याला कसं समजवायचं, कसं खुश करायचं चांगलं ठाऊक आहे मला. माझ्यामुळे तो जास्त बिथरला. त्याला जस्ट भेटावं म्हणून मी इथे आलो होतो ग. सगळ्या प्रकारानंतर आता त्याच्यावर ओरडून परत जातोय. एकदा असं वाटतं ती गाडी लेट झाली नसती ना तर बरं झालं असतं. हे सगळं घडलंच नसतं. प्रसाद, पण त्याला भेटल्याशिवाय जाऊ नकोस तू. थांब, मी बोलावते त्याला. शुभम, शुभम. अरे बाबा जायला निघालेत. तुझी वाट बघतायत. ये शुभम.
शुभम, ए शुभम. शुभम, टेडीला तुमच्या बरोबर यायचंय. तो ऐकत नाही. तो इथे राहायला तयार नाहीये. त्यांनीच कपडे तुमच्या बॅगेत भरले. शुभम प्लीज हट्ट नको रे करूस. हे बघ, मी काय सांगतोय ना ते नीट ऐक. मी तुला आत्ता इथून नाही घेऊन जाऊ शकत रे. आपण लवकरच घेऊन जाईल. आणि तुला इथे काय कमी आहे रे बाळा? मामी आजी प्रेमाने वागवते, लाड करते, हो की नाही? जर का तू काही बोललास तर गाठ माझ्याशी आहे. बाबा प्लीज. शुभम, अरे मी याला घरभर शोधते. हा लबाड इथे लपला होता का? शुभम आता प्लीज हट्ट करू नकोस रे. मी नाही हट्ट करत. मी ऐकतो. पण हा टेडी अजिबात नाही ऐकत. तो खूप हट्टी आहे. शुभम बास कर रे. सगळ्या गोष्टी त्या टेडीवर ढकलू नकोस. ते तुझं एक फक्त खेळणं आहे. येतंय लक्षात? अरे शुभम, अरे काय अवस्था केलीस रे ह्या टेडीची? त्याला नीट सांभाळ ना. आणि मी परत एकदा सांगतोय, मामी आजीशी नीट वागायचं, तिला त्रास नाही द्यायचा. चल मला आता निघायला हवं. शुभम, मला निघताना नीट हसून बाय करशील? शुभम, अरे बाबा निघालाय. त्यांना बाय करणार आहेस ना? काय करतोयस तू? शुभम, तू मला स्टेशनवर येतोस सोडायला? माझी गाडी सुटली की मग तुम्ही दोघं रिक्षात या परत. टेडीला स्टेशन पर्यंत नाही, मुंबई पर्यंत यायचंय. शुभम असं नको ना रे बोलूस. हे बघ, मला आता 1 महिना इथे परत नाही येता येणार रे. शुभम, मामी कसं समजवू ग मी याला? तुझी गाडी चुकेल. आपण फोनवर बोलू. चल येतो. सांभाळ स्वतःला. फोन करत जा रे. हा, आणि शुभमची काळजी करू नकोस.